नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के.बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आय.टीच्या वतीने चालू केलेल्या उपक्रम वाचनोत्सव या उपक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण युवा चेतना स्वामी विवेकानंद याविषयी माहिती करून घेऊया. या पुस्तकाचे लेखक विवेक घळसासी असून याचे प्रकाशन रामकृष्ण मठाने केलेले आहे. स्वामी विवेकानंद 150व्या जयंतीचे महत्त्व साधून 2011 साली या पुस्तकाचे प्रकाशन झालेले आहे. या पुस्तकात एकूण 13 भाग आहेत. त्याला आपण 13 पुष्पे म्हणू शकतो. लेखकाने त्याचे वर्णन ही 13 पुष्पे नसून आपण केलेले स्वामी विवेकानंदांचे पूजन असे केलेले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या भागात तेजोवलय या नावामध्ये त्यांनी स्वामी विवेकानंदांचे जीवन चरित्र अधोरेखित केलेले आहे. त्यापुढे स्वामीजींचे आचार विचार यांची उरलेल्या भागात पुष्पे आहेत. यात त्याग व सेवा, स्वामी विवेकानंदांचे विचार, राष्ट्राय स्वाहा अशा नावाने त्यांचे विचार अधोरेखित करण्यात आलेले आहेत. त्यापुढे स्वामी तुमचे आमचे या भागात स्वामीजी अर्थात स्वामी विवेकानंद भ्रमंती करत असताना देशात, देशाबाहेर, आश्रमाबाहेर अथवा साधकांना उपदेश करताना त्यांनी साधकांना सांगितलेली तत्त्वे अथवा साधकांनी त्यांना सांगितलेले विचार या पाठात उपरोक्त करण्यात आलेले आहे. सर्वात शेवटी डमडमत डमरू ये या अंतर्गत युवा पिढीला लेखक विवेक घळसासी युवा पिढीने रौद्ररूप धारण करून ये, भारत मातेचे पूजन करूया अशी साथ दिलेली आहे. त्यांच्या दृष्टाने रुद्रावतारी युवक हा स्वामीजींचे विचार असलेला म्हणजेच तो मेहनती, नेतृत्व गुण असलेला, बलवान, फक्त शारीरिक बलवान नाही तर बौद्धिकदृष्ट्या, आत्मिकदृष्ट्या बलवान असा तरुण भारत मातेच्या वंदनासाठी पुढे यावा अशी अपेक्षा लेखकाने केलेली आहे. आत्ता येणाऱ्या 12 जानेवारी या युवा दिन म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या पुस्तकाचे वाचन करून विवेकानंदांचे गुण आत्मसात करून युवा दिन सार्थकी लावावा अशी आपल्या सर्वांना महाविद्यालयाच्या वतीने नम्र विनंती. धन्यवाद.